एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तर सकाळी सकाळी उठून लागली मी एका मोठ्या कामाला. जसं की मी काल सांगितलं होतं की मला बॅग वगैरे जे आहे ते लग्नासाठी पॅक करायच्या होत्या, पण काय झालं, बराच उशीर झालेला होता आणि मुलांना भूक वगैरे जे आहे ते लागलेली होती, तर त्यामुळे स्वयंपाक करायला घेतला. त्यामुळे मला बराच अजूनही उशीर झाला. त्यामुळे मी बॅग पॅक करायचं जे आहे ते राहूच दिलं. म्हटलं जाऊ द्या, उद्या करूया म्हणून. तर सकाळी सकाळी लागली मी ह्या एका मोठ्या कामाला आणि इतका जास्त पसारा झालेला आहे की आपण बघू शकता. कारण मुलांचे आणि यांचे कपडे तर अजूनही सिलेक्ट झालेले नाही आहे का कोणतं घालायचं, काय घालायचं, त्यांची अजून चॉईस जी आहे ती बाकीच आहे. म्हणजे त्यांनी सगळे कपडे जे आहे ते ट्राय करताय की याच्यावर हे सूट होईल, त्याच्यावर ते सूट होईल. अशा प्रकारे जेव्हा आम्ही शॉपिंग करत होतो तेव्हा मी यांना बोलली होती की तुम्ही सुद्धा एक कुर्ता वगैरे जो असतो किंवा जो जोधपुरी सेट असतो तो घ्या, पण त्यांनी काही घेतलं नाही. मी माझं जुगाड करेल आणि माझं मला काय घालायचं आहे ते मी माझं घालेल. पण असं काही होत नाही. आपल्याला सुद्धा त्यांच्या मागे फिरावंच लागते की आता हे कर, म्हणजे त्यांचं आता ट्रायल सुरू आहे. हे चांगलं दिसेल का मला, ते चांगलं दिसेल का मला. आणि मला त्यामुळे ना बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. कारण आता काय म्हणावं, ही जी गोष्ट आहे म्हणजे तुम्हीही रिलेट करणार की तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारची गडबड किंवा गोंधळ होतच असणार ऐन वेळेला. तसं आम्ही 2-3 दिवसानंतर जाणार होतो, पण आमचं असं ठरलं की चला सॅटर्डे संडे आहे आणि संडेला आम्ही संडेला निघतोय. त्यामुळे आता सॅटर्डे, आजचा जो आहे तो सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला बॅग पॅक करायला घेतलं. माझं तसं विचार होतं आहे की जर आम्ही मंडे किंवा ट्यूसडेला जाऊ तर 1-2 दिवस मला मिळतील आणि तेव्हा मी बॅग भरून घेईल. पण ऐन वेळेला हा जो गोंधळ उडालेला आहे तो त्यामुळेच आहे की आम्हाला लगेच निघायचं आहे. आणि बऱ्यापैकी ना मी कुर्तीज वगैरे ज्या आहे मुलांचे आणि यांचेसुद्धा ते हळदी वगैरे घालायचे ते सॉर्ट आऊट करून ठेवलेले होते, तर त्यामुळे त्याला मला जास्त वेळ नाही लागणार. पण बाकीचं यांचं जे असतं ना की लग्नाच्या दिवशी जे आहे ते मी काय घालू, त्यासाठीच त्यांचा गोंधळ उडालेला होता. पण आता ते सॉर्ट आऊट झालेलं आहे आणि मी माझ्या साड्या ना अशा प्रकारे पॅक केल्या आहे की त्यामध्ये मी ब्लाऊज असेल, पेटीकोट अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे. सो दॅट ना मला एकाच वेळेस म्हणजे पटकन काढता येईल आणि बाकीचा जे पसारा आहे ते काढण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली काढायचं आणि वेअर करायचं म्हणजे झालं. सकाळी उठल्या माझं असं ठरलं होतं की हेअर कलर करायचं. जोपर्यंत ते वाळतंय तोपर्यंत ना बॅकपॅकसुद्धा झालीच पाहिजे. आणि त्याच प्रकारे मी आता हे काम जे आहे ते पटापट करते. कारण आता मला पार्लरमध्ये जायला काही वेळ नव्हता. तशी मला हेअरकटसुद्धा करायची होती, पण राहू दिलं. म्हटलं जाऊ द्या, जळगावला गेली तेव्हाच फेशियल, हेअरकट आणि थ्रेडिंग वगैरे जे आहे ती करून घेईल. आणि ही जी साडी दाखवते ती मी ते म्हणजे डान्सचा जो संध्याकाळचा प्रोग्राम असतो त्यासाठी घालणार आहे. आणि माझा असा विचार होता की जो घागरा असतो तो सुद्धा घेऊन जावा, पण मी ऐन वेळेला आता तो कॅन्सल केलेला आहे. कारण जागा काही आता बॅगमध्ये नाही आहे. म्हटलं जाऊ द्यावी, ही साडीसुद्धा सुंदर आहे आणि हिला घागरा टाईप जर वेअर केली तर तीसुद्धा छानच दिसेल. कारण त्याच्यावरनं बऱ्यापैकी वर्क आहे आणि तशी ती हेवी आहे. मला ही विचार करावा लागेल की तो घागरा टाईप वेअर करायचा की नाही, पण ही नंतरची गोष्ट आहे. जेव्हाचं तेव्हा बघून घेईल मी. आणि आता ही दुसरी साडी जी आहे ती मी साखरपुड्यासाठी घालणार आहे. आमच्याकडे साखरपुडासुद्धा आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच साखरपुडा आहे. त्यासाठी सुद्धा आहे ना मला साडी घ्यायची होती. म्हणजे नवीन घेतलेली आहे मी तीही वेअर करू शकते किंवा ही, आणि असे 2-3 ऑप्शन मी जवळ ठेवलेले आहे. आणि ही जी दिसते ती बनारसी साडी आहे, खूपच सुंदर आणि युनिक आहे. कलरही तितकाच सुंदर आहे तिचा. सो येस, फायनली बॅकपॅक तर करून झालेली आहे. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहे ज्या मला डायरेक्टली बॅगमध्ये टाकायच्या आहे आणि पॅक केले की निघालो बस, असं ठेवलेलं आहे मी. आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती. म्हटलं स्वयंपाकसुद्धा करून घ्यावा. आणि त्यासाठी ना आता जिरा राईस लावलेला आहे मी. आणि जिरा राईस लावत असताना ना इतका छान सुगंध दरवळला होता की काय सांगावं. आणि पाणी घालतोय ना आपण, तर पाणी जे आहे ना तर अशा प्रकारे एक बोट जास्त म्हणजे वर येईल तितकंच टाका. म्हणजे जिरा राईस जेव्हा केव्हाही आपण बनवतो त्यामुळे ना जो भात किंवा हा जो जिरा राईस आहे तो दाणेदार होतो. आणि हो, स्वयंपाक करत असताना मी थोडं जास्तीचंच करते. सो दॅट ना मला रात्रीला सुद्धा हेच यूज करता येईल. म्हणजे हेच खाऊ आणि नंतर लवकर झोपू. लवकर झोपल्यानंतर सकाळी लवकर उठून जाता येईल अशा प्रकारे. पण असं काही म्हणजे जेव्हा केव्हाही आपल्याला जायचं असतं ना, हा जो गोंधळ असतो त्यामुळे रात्रीला काही आपल्याला झोप येत नाही. म्हणजे हे तुम्हीसुद्धा रिलेट करणार, मला माहिती आहे. सगळ्यांच्या बाबतीत असंच कळतं. आणि चना मसाला बनवते मी. चना मसालासुद्धा इतका टेस्टी झाला होता की काय सांगावं. याची रेसिपी तर मी ह्यावेळेस काही शेअर केली नाही, पण नेक्स्ट वेळेस नक्की शेअर करते. चला तर मग या जेवायला. तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. आणि याच्यानंतरचे जे व्हिडिओ असतील ते जळगावला गेल्यानंतरचे असतील आणि तेही लग्नाचे असतील. सो स्टे कनेक्टेड. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.